नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमातील पहिल्या मॉड्यूलच्या आता आपण सत्र 20 पर्यंत पोहोचलेलो आहोत। हा आहे कृतीची एकताचा भाग 2। प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं मनापासून या सत्रामध्ये स्वागत आहे। माझ्याबरोबर श्री पराग तांदळे जी आहेत, जे या सत्रामध्ये काही चर्चा करणार आहेत आणि काही त्यांचे विचार सुद्धा मांडणार आहेत। चला तर आपण या पर्टिक्युलर भागाला आता सुरुवात करूया। आत्तापर्यंत आपण एकतेचा पाईक होण्यासाठी चर्चा केलेली आहे। अर्थातच त्यासाठी आपल्याला काही समुदाय कृतीमध्ये गुंतावे लागेल, हे पण आपण समजून घेतलेलं आहे। मग आपल्याला लक्षात आलं की अर्थात सुरुवात करणं हे नेहमीच सोपं असतं, पण नंतरचा प्रवास पूर्ण करणं हे तितकं सोपं नसतं। त्यामुळे सदाचरणाला चालना देण्याच्या सत्रादरम्यान आपण चर्चा केल्याप्रमाणे एकता निर्माण करणाऱ्या व्यक्तीला देखील अशाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो, खरं की नाही? आणि मग आपण दोन सापळ्यांबद्दल चर्चा केली, ती म्हणजे अहंकार आणि मी म्हणतो तेच खरं। मग एकतेचा पाईक होण्यासाठी आपण आपली कृती नेहमी नम्रतेने आणि शुद्ध हेतूने पार पाडली पाहिजे। त्यामुळे तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करण्यासाठी आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडणार आहे। मग त्यातला पहिला प्रश्न असा आहे की उद्धटपणा आणि मी म्हणतो तेच खरे या दोन्ही अभिवृत्ती एकता निर्माण करण्याच्या सक्षमतेत कशी बाधा आणतात? आणि मग चलाखीने वागणे, फेरफार करणे म्हणजे नक्की काय, ते प्रत्यक्षात कसं घडतं, ह्याच्यावर थोडासा विचार करायला हवा। मग ह्यासाठी एकत्र चर्चा करण्यासाठी 4 मिनिटांचा वेळ घ्या, तुमचा निष्कर्ष लिहा आणि मग परत आपण ही जी चर्चा आहे ती पुढे घेऊन जाऊ। ग्रेट, वंडरफुल। प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली असतील। आता मी परागजींना विचारते की हा जो मुख्य प्रश्न होता की अहंकार आणि मी म्हणतो तेच खरं, हे जे सापळे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण की जेव्हा आपण एकता निर्माण करणारी व्यक्ती होणार असतो तेव्हा आपल्या समोर हे सतत सापळे असणार आहेत याची आपल्याला जाणीव होते। धन्यवाद मॅडम। तर अहंकार आणि मी म्हणतो तेच खरे, तर याचा प्रभाव पाडण्याच्या आपल्या सक्षमतेला आणि आपले एकता निर्माण करण्याच्या आपल्या सक्षमतेला नक्कीच बाधा आणतात। तर ते कसं की अशा व्यक्तीची कल्पना करा की जी त्याच्या गट सदस्यांमध्ये एकता निर्माण करण्यामध्ये सक्षम आहे। ओके, आणि सर्वांना एकत्रितपणे आणण्यास देखील सक्षम आहे, एकत्रितपणे कार्य देखील करण्यास सक्षम आहे। परंतु मग त्या व्यक्तीला विचार, हेतू आणि कृती या एकतेचे महत्त्व देखील माहिती आहे आणि त्यानुसार ती व्यक्ती काम करते। ओके, तर मग काही काळ झाल्यानंतर जसं कार्य पुढे सरकत जातं तसं प्रत्येक जण त्याची हळूहळू स्तुती करू लागतो, कौतुक करू लागतो, त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देऊ लागतो, रेकग्नाइज करू लागतात आणि विविध समस्यांसाठी त्याचा सल्ला घ्यायला सुरुवात होते। आणि त्याच्या चांगल्या योगदानाबद्दल, मदतीबद्दल आणि समस्या सोडवण्याबद्दल रस घेतल्याबद्दल त्याचे आभार मानू लागतात इतर लोक। ओके, आता त्या व्यक्तीने हे सर्व नम्रपणे स्वीकारले तर त्याचे हेतू जे आहेत ते शुद्ध राहतील आणि त्याची प्रगती ही सुसंगत पद्धतीने साध्य होईल। परंतु जर उद्धटपणा अंगात शिरला तर त्या व्यक्तीची अधोगती सुरू होते। एकदा का प्रत्येक जण त्याला महत्त्व देऊ लागला, त्या माणसाला ही सवय लागते। मग तो विचार करतो की मी इतरांना मला हवे आहे तशा पद्धतीने काम करायला भाग पाडतो, म्हणजे इतरांवरती मला वर्चस्व गाजवता येईल। परंतु उघडपणे इतरांना त्याच्या इच्छेचे पालन करण्यास भाग पाडणे किंवा सभ्य दिसत नाही तसं बघायला गेलं तर तो अशा परिस्थितीत सिच्युएशन क्रिएट करतो किंवा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने मॅनिप्युलेट करतो किंवा फेरफार करतो, चालाकी करतो की अंतिम परिणाम म्हणजे त्याला जे पाहिजे आहे ते साध्य होते। अच्छा, उदाहरणार्थ कार्यालय, एखादं कार्यालय आहे, ऑफिस आहे आणि ऑफिसमधलं जे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सहलीला या एक्स किंवा आपण त्याला क्ष या व्यक्तीने जे इतरांसोबत जावे असे त्याला वाटत नाही, सहकारी एक्स सहलीला सामील होणार नाही याची खात्री करण्यासाठी तो आपल्या थोडासा इन्फ्लुएन्सचा वापर करतो आणि त्या दिवशी त्या जे पर्टिक्युलर जो सहकारी आहे एक्स याला विशेष कार्यालयीन काम आखून देतो जेणेकरून तो ग्रुप आउटिंग मध्ये सामील होऊ नये।
बरोबर. म्हणजे बरोबर तो बाजूला सारला गेला. बरोबर. मग असे वर्तन हे दुर्दैवाने एक ऐक्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेला धोकादायक ठरते आणि त्यामुळे सदस्यांमधील जी एकता आहे ती बिघडू लागते. नक्कीच नक्कीच. म्हणजे विशेषतः तुम्ही दिलेल्या उदाहरणावरून असं स्पष्ट झालेलं आहे की ही व्यक्ती जी आधीच स्वतः अहंकाराच्या सापळ्यामध्ये होती आणि मी म्हणतो तेच खरं या सापळ्यात अडकलेली होती, ती स्वतः अहंकाराखाली दाबलेली होती. त्यामुळे तो त्याच्या दुसऱ्या सहकार्याला सहलीत सामील झालेला पाहू शकत नव्हता. कदाचित तो जो दुसरा सहकारी होता तो खेळकर असेल, लोकांना आवडत असेल, म्हणून तो परिस्थिती अशा चालाखीने त्यांनी हाताळलेली आहे की त्या व्यक्तीने ऑफिसमध्येच राहावं, बाहेर जाऊच नाही अशी ती बरोबर व्यवस्था तो करतो. आणि बाकीचे मात्र फिरायला जातात. हे खूप अतिशय उत्तम उदाहरण तुम्ही सांगितलं आणि सोपं समजायला सुद्धा. त्यामुळे खरंच धन्यवाद. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की तुम्ही म्हणालात की जेव्हा त्या व्यक्तीची इतरांकडून प्रशंसा होत असते तेव्हा सर्वजण त्याचे आभार मानतात, त्याची स्तुती करतात आणि सर्व समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे ते येत असतात. तेव्हा तुम्ही असं म्हणालात की त्याला ही प्रशंसा नम्रतेने त्यांनी स्वीकारावी लागेल. पण इथे काय झालं की त्यांनी उलट केलेलं आहे. आणि खरं तर या आधीच्या सत्रात जर तुम्हाला आठवत असेल तर 6व्या धड्याच्या शेवटी आपण नम्रता या गुणावरती चर्चा केली, जो एकता करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एकता निर्माण जर आपल्याला करायची असेल नम्रता हवीच. त्यामुळे हा नम्रता आणि एक निस्वार्थीपणाचा सुद्धा इथे गुण आपल्याला दिसून येतो. इथे निश्चितचपणे खरे तर अगदी स्पष्टपणे आपण पाहू शकतो की जर एखादा व्यक्ती नम्र नसेल तर इतरांचे कौतुक, इतरांची स्तुती, त्यांची नम्रता हे सर्वच तो संपवून टाकू शकतो. त्यामुळे त्याच्या उदात्त वागण्याचा शेवट होऊ शकतो आणि तो संपूर्णपणे अहंकारामध्ये बुडतो. म्हणजे काय की जो एकतेचा पाईक होऊ इच्छितो त्याच्यासमोर या दोन अडचणींमध्ये पडण्याचा धोका हा कायम असतो. त्यामुळे ह्याच्यावरती सतत विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप छान तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत. धन्यवाद. आता आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कृती योजना तयार करणार आहात की सामुदायिक क्षेत्रात एकतेचा निर्माता म्हणून काम करण्याची तुमची योजना जी आहे ती तुम्हाला आता आयोजित करायची आहे. किंवा हा जो आराखडा तुम्ही जेव्हा तयार करणार आहात तेव्हा पुन्हा पुन्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करणार आहात ती एक चक्राकार कृती असायला पाहिजे. म्हणजे अध्ययन चक्र आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? लर्निंग लूप. येस. आणि चिंतन म्हणजे कृती आणि चिंतन ह्याचं हे चक्र आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे आपले शिक्षक म्हणजे आपण कोणती गोष्ट किती करत राहतो यावरती आपले शिक्षण अवलंबून असते. तर असं नाहीये तर आपण जे काही करतो त्यातून आपण किती शिकतो यावरती आपलं जे मुख्य शिक्षण आहे, आपण जे काही शिकतो ते अवलंबून असतं. म्हणून आपण वेळोवेळी थांबून आपण मागे काय केले यावर विचार करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय चांगलं झालं, काय चांगलं झालं नाही आणि कशामुळे ते होऊ शकलं नाही, आपण साध्य करू शकलो नाही, ह्याचा आपण सखोल विचार करतो. आणि या आत्ममूल्यांकनाचा किंवा मूल्यमापनाचा परिणाम काय असतो की आपण काही गोष्टी शिकत असतो आणि जे काही आपण शिकतो त्यामुळे आपली कृती सुधारण्यामध्ये आपल्याला मदत होते. आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमच्या सामुदायिक कृतीचा विचार करत असाल तेव्हा तुम्हाला खरोखरच खूप तपशीलवार अशी कृती योजना तयार करण्याची गरज नाही आहे. म्हणजे तो हेतू आपला नाहीच आहे, परंतु तुम्ही फक्त काही गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत, मुद्दे मांडायचे आहेत, काही व्यक्त करायचं आहे. म्हणजे तुम्ही हाती घेऊ इच्छित असलेल्या संभाव्य उपक्रमांपैकी काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत जेणेकरून प्रकल्पातील सहभागी त्यांची एकता टिकवून ठेवू शकतील. कारण असं होऊ शकतं, आपण आत्ताच बघितलं सापळे आपल्या समोर नेहमीच आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पामध्ये तुम्हाला काही कृती करण्याची आवश्यकता असते, बरोबर? मग आता हे कशासाठी की हे सुनिश्चित करण्यासाठी की हेतूची एकता साध्य केली जावी आणि हळूहळू त्यांची सामान्य दूरदृष्टी अधिक अचूक व्हावी. कारण प्रकल्पाच्या सुरुवातीस एक दूरदृष्टी तयार करणे हे खूप आदर्शवादी असं असणार आहे. तरच तुम्ही तो प्रकल्प चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल.
कदाचित कालमर्यादेत ते पूर्ण करणे शक्य होईल किंवा कदाचित ते खूप सोपं असेल आणि काही वेळातच तुम्ही ते साध्य कराल. त्यामुळे ज्या कृतींसाठी तुम्ही योजना आखत आहात त्यांचा परिणाम म्हणजे तुमची खरी दूरदृष्टी अधिक शुद्ध, अधिक स्पष्ट रादर होईल आणि मग तुम्ही करत असलेल्या या कृतींद्वारे तुम्ही तुमच्या गटातील सदस्यांमध्ये विचारांची एकता निर्माण कराल आणि पुन्हा पुन्हा ती सतत तिथे निर्माण होत राहावी यासाठी मदत कराल आणि मग नक्कीच सर्वजण एकजुटीने काम करणार आहात. त्यामुळे या वेगवेगळ्या ज्या पातळ्या आहेत आपल्या एकतेच्या त्या आपल्याला तिथे राखल्या पाहिजेत. मग आता विचार करा अशा कोणत्या कृती आहेत, ऑफकोर्स काल्पनिक, ज्या केल्याने तुम्ही कुठलाही प्रकल्प राबवलात तरी तुम्ही तुमच्या गट सदस्यांमध्ये या सर्व स्तरांच्या ज्या एकता आहेत त्या कायम ठेवू शकतील. लक्षात आलं आहे तुमच्या? मग आता तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा, त्यासाठी 4 मिनिटांचा वेळ काढा आणि नंतर तुमची जी उत्तरं आहेत ती तुमच्या वहीमध्ये लिहा आणि ऑफकोर्स आपली जी चर्चा आहे ती आपण पुढे घेऊन जाऊयात. ग्रेट, वंडरफुल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता मी पराग तांदळे जी आहेत त्यांना विचारते की तुम्हाला काय वाटतं की अशा कोणत्या कृती असू शकतील की ह्या सर्व हे एकतेच्या पातळ्या तिथे तुम्ही राखू शकाल? येस, धन्यवाद मॅडम. अगदी की आत्तापर्यंत आपण जी चर्चा करत आलेलो आहोत की त्यामध्ये आपल्या समुदायाची सेवा प्रदान करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला नक्कीच एकता निर्माण करण्याचे काही गुणधर्म विकसित करणे आवश्यक आहे. तर ते कसे? तर त्यासाठी आपल्याला एक वास्तववादी म्हणजे एक फॅक्च्युअल किंवा आपण त्याला प्रॅक्टिकल कृती योजना देखील तयार करायची आवश्यकता आहे. आपण अगोदर जशी चर्चा केली की ही योजना तयार करत असताना आपण खात्री केली पाहिजे की प्रत्येकाची जे टॅलेंट आहे किंवा जी प्रतिभा आहे त्याच्या ज्या क्षमता आहे त्या विचारात घेऊन त्यासोबत गटातील प्रत्येक सदस्याला या योजनेमध्ये योगदान करण्याची संधी मिळाली पाहिजे. या पद्धतीने आपण ती योजना तयार केली पाहिजे. खरंच आहे, अगदी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. त्यामुळे ही योजना खरोखर तुमची एकट्याची योजना नाही आहे, कारण हा प्रकल्प आहे ही एक अशी योजना आहे जी संपूर्ण गट एकत्रितपणे तयार करतो आणि मग त्याच्यावरती काम करतो. होय, तर त्यामुळे जेव्हा व्यक्ती आणि समूहातील प्रत्येक सदस्य ज्यावेळेस ते योजनेची किंवा त्या प्रोजेक्टची जबाबदारी घेतात तेव्हा असे वातावरण तयार केले जाणे आवश्यक आहे ज्यामध्ये पूर्ण टीमचा जो उत्साह आहे तो अबाधित राहील. तो खरंच आहे, जेणेकरून जो प्रकल्प आहे तो यशस्वीरित्या आपल्याला पूर्ण करता येईल. आणि तुम्ही अतिशय सुंदरपणे सांगितल्याप्रमाणे की ह्या प्रकल्पाला अध्ययन पद्धतीनुसार म्हणजेच लर्निंग सायकल किंवा लर्निंग लूपनुसार पार पाडणे आवश्यक आहे. जिथे नियमितपणे कन्सल्टेशन किंवा सल्लामसलत, त्यानंतर चिंतन, त्यानंतर आपल्या कृतीमध्ये सुधारणा केली जाते आणि मग पुन्हा कृती ही करत राहिली जाते. म्हणजेच आवश्यक बदल करून पुन्हा नवनवीन कृती हाती घेतल्या जातात. तर आता अशा प्रकारे आपण आपल्या ज्या प्रोजेक्टमध्ये होणाऱ्या ज्या चुका आहे त्या दूर करण्यामध्ये, त्यानंतर जी प्लॅनिंग आहे ते अधिकाधिक सुरळीत आणि कार्यक्षमतेने आपण पुढे घेऊन जाण्यास मदत होईल आपल्याला. नक्कीच. आणि आपली खात्री देखील होईल की आता आपण सक्षम झालेलो आहोत हे करण्यास. मग आता अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये काही महत्त्वाच्या कृती आहेत ज्या हेतूची एकता टिकवून ठेवण्यासाठी, दूरदृष्टी सुधारण्यासाठी किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि विचारांची एकता मजबूत करण्यासाठी, तसेच एकत्रितपणे ती मजबूत करण्यासाठी आणि सर्वांसोबत समायोजित करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत करू शकतात. ग्रेट, ग्रेट. त्यामुळे मला वाटतं या कृती आराखड्याचा भाग असाव्यात आणि कुठल्या म्हणजे त्या कृती आराखड्याच्या ह्या ज्या तुम्ही म्हणतात ॲक्टिव्हिटीज त्या आधीपासून भाग असणं महत्त्वाचं आहे. की असं नाही की प्रकल्प सुरू झाल्यावर तुम्ही त्यांचा आरामात विचार करत बसाल की आता एकता साधायची आहे तर काय करायचं. बरोबर, अगदी खरे आहे. आता विचार करूयात की अशा कोणत्या कृती आहेत ज्यांचा आपल्या योजनेचा भाग म्हणून आपण समाविष्ट करू शकतो. बरोबर. जसे की ज्यामुळे गटातील जो उत्साह आहे तो कायम राहील आणि एकता आणखी दृढ होत जाईल, म्हणजे आणखी ती पक्की होत जाईल, बळकट होत जाईल. तर या कृतीपैकी एक म्हणजे प्रथम गटातील सर्व सदस्यांना मूलभूत नियमांचा एक सामान्य संघ
तयार करण्यात आणि स्वीकारण्यात चर्चा करायला सांगावी, बरं. जेणेकरून जे पायाभूत नियम कोणते आहे, आपण काय करावे काय करू नये हे अगोदरपासून ते ज्या बाउंड्रीज आहेत त्या सुनिश्चित केल्या जातील प्रकल्प पूर्ण होईपर्यंत. बरोबर. ओके. तर आणि प्रत्येक सदस्यांनी काय करावे आणि त्यांनी काय टाळावे हे देखील ह्या कृतीमुळे स्पष्ट होईल. बरोबर. म्हणजे त्यांची भूमिका त्या प्रकल्पामध्ये कशी असेल हे त्यांना स्पष्ट होईल. मग एक छोटंसं विचारते की तुमच्याकडे काही उदाहरण आहे का की प्रत्यक्ष या कृतीचा? ओके. तर आता उदाहरणार्थ थोडंसं विस्तार करून यावरती आपण चर्चा करूयात. नक्की. ते म्हणजे पहिला नियम असा असेल की प्रत्येक सदस्याने नियमितपणे स्वतःच्या कामाचा अहवाल दिला पाहिजे, रेग्युलर रिपोर्टिंग केलं पाहिजे. ओके. त्यांनी आणि वेळेवर कामासाठी आले पाहिजे. आणखी पुढे जाऊन जर काही अपरिहार्य कारणास्तव तो येण्यास जर असमर्थ असेल तर त्याने आधीच इन्फॉर्म करून ठेवायचं, जेणेकरून काय होईल की एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा त्या क्षणी त्या सदस्याची जर अनुपस्थिती असेल तर त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खूप सारे असे गंभीर अडथळे निर्माण करू शकणार नाही. खरंच आहे. म्हणजे ती व्यक्ती येणारच नसेल तर तिचा जो काही काम आहे तो दुसऱ्या व्यक्तीने अगदी आरामात करू शकतो जर आधी माहिती असेल तर. मग समजा एकमेकांच्या कामात ढवळाढवळ न करणे किंवा दुसऱ्याच्या कामात गरज नसताना नाक खुपसू नये असे पण नियम आपण ठेवू शकतो का? नक्कीच. उदाहरणार्थ जसं की थोडंसं आपण तपशीलवार त्यावरती बोलूयात की एक नियम असा आहे की कोणत्याही सदस्याच्या कार्यक्षमतेत कमतरता असल्यास त्या कृतीसाठी जबाबदार नसलेल्या गटातील इतर सदस्यांची याबद्दल चर्चा केली जाणार नाही. म्हणजे कारण की ज्यांचा संबंध नाहीये त्याच्याशी त्यांच्यासोबत चर्चा करू नये. कारण जर असे झाले तर काय होऊ शकते की टीका करणे, पाठीमागे बोलणे हे होईल आणि यामुळे गॉसिपिंग होईल आणि यामुळे सभासदांचे जे त्यांचं मनोधैर्य आहे ते खचून जाईल आणि मतभेदांची बीजे त्या क्षणी तिथे पेरली जातील. खरंच आहे. म्हणजे या किती छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात हे आपल्याला लक्षात येत आहे. पण जर एखाद्याच्या कामगिरीत एक प्रकारची कमतरता असेल असं मला वाटतंय आणि त्याचा संपूर्ण प्रकल्पावर परिणाम होतोय असं दिसतंय, मग काय करायला पाहिजे? वेल, इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जर एखाद्या सदस्याची कृती किंवा कमतरता नगण्य असेल, म्हणजे जर त्याने फार काही खूप सारा फरक पडत नसेल आणि त्याकडे जर दुर्लक्ष केले जाऊ शकते तर कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर ती जी कमतरता आहे ती गंभीर असेल तर मात्र त्या स्वतः त्या व्यक्तीच्या आणि त्या गटप्रमुखांचे जे कोऑर्डिनेटर किंवा जे टीम लीडर्स आहेत त्यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणून द्यावी लागते. तर हा एक बेसिकली पायाभूत नियमांपैकी एक नियम होता. मग आणखी मूलभूत आणि महत्त्वाचा नियम काय आहे की प्रत्येक सदस्य त्याच्या स्वतःच्या क्षेत्रावरती कॉन्सन्ट्रेट करेल. त्यावर तुम्ही आत्ताच लक्ष थोड्या वेळापूर्वी वेधले गेले होते आणि जोपर्यंत मदत आवश्यक नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने इतरांचे लक्ष विचलित करण्यापासून परावृत्त झाले पाहिजे आणि इतर क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नये. हे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळी काय होतं की प्रकल्प आणि प्रचलित परिस्थितीनुसार गट सदस्य बनवू शकतील असे आणखी बरेच काही मूलभूत नियम देखील यामध्ये असू शकतात जे परिस्थितीवरती अवलंबून आहे तिथल्या. बरोबर आहे. खरंच आहे. त्यामुळे ग्राउंड रूल्स म्हणजे पायाभूत नियम हे गटातील सदस्यांनीच तयार केले पाहिजेत, कारण त्यांना परिस्थिती, त्या कुठे काम करतायत, कशासाठी काम करतायत, त्यांना कोण कोण काम करतं हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे गटप्रमुख त्यांच्यावर लागतो असं नसावं. कारण हे छान आहे, कारण काय होतं की अगदी लोकशाही मार्गाने नियम तयार केले जातात आणि मुख्य म्हणजे स्वतःच नियम केलेत म्हणून सर्वजण त्याचं पालन करतात. बरोबर आहे? एकदम. तर जेव्हा प्रत्येक सदस्य हे मूलभूत नियम करण्यास स्वतः भाग घेत असतो तेव्हा काय करावे आणि काय करू नये या नियमांचे पालन होण्याची शक्यता ही अधिक असते. आता आणखी एक कृती योजना जी प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी योगदान देईल आणि ती महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे नियमितपणे चिंतन बैठका, त्याला आपण रिफ्लेक्शन मीटिंग असं देखील म्हणतो. तर सखोल विचार करण्यासाठी मीटिंग्स घेणे. आता अशा बैठका अत्यंत आवश्यक आहेत या मीटिंग, कारण ही अशी जागा आहे जी सदस्यांना लक्ष केंद्रित करण्यास परत पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी मदत करते. गटातील प्रगती झाली की नाही किंवा काही अडथळे आले याचे मूल्यमापन करणे आणि त्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये प्रकाशात आपण कृती आराखडा पुन्हा समायोजित करण्यासाठी मदत करेल. आणि आणखी एक अतिशय महत्त्वाची जी कृती आहे
ती म्हणजे आपल्या कृती आराखड्याचा किंवा योजनेचा महत्त्वाचा भाग बनू शकते. ही एक आनंददायी कृती आहे. तर ती एकमेकांना इतरांशी गप्पा मारायला आणि मनोरंजनासाठी ठराविक कालावधी बाजूला काढून ठेवला पाहिजे. नक्कीच. म्हणजे काय की काही दिवसातून किंवा एकदा सर्वजण एकत्र येतात, त्याला आपण टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी सारखं देखील त्याला म्हणू शकतो. तर सर्व गट सदस्य त्यांच्या कुटुंबासह एकत्र जमतात, काही मनोरंजनपर गोष्टी करतात. अरे वा, खूपच खूपच छान. कदाचित ते मे बी एकत्र मिळून सगळेजण स्वयंपाक करू शकतील, एकत्र सर्वजण मिळून खाऊ शकतील, अशाही ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो. बरोबर? अगदी बरोबर. तसं पाहायला ही खूपच एक अर्थपूर्ण कृती असेल, ज्याचा आनंद हा प्रत्येकाला घेता येईल. आणि अर्थातच आपण सर्वजण त्या मोठ्या गटाचा एक भाग आहोत, असे सर्वांना ती एक प्रकारची फिलिंग मिळेल आणि एक बिलॉंगिंगनेस देखील त्यांनी वाढेल. कारण सदस्यांना त्यांच्या जास्तीत जास्त आउटपुट देण्यासाठी, म्हणजेच त्यांनी त्यांच्या कामामध्ये अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांची खऱ्या अर्थाने पाठबळाची आवश्यकता असते. आणि ही जी क्रिया आहे ती वातावरण तयार करत असते. ती सपोर्ट सिस्टम आहे एक प्रकारची. त्यामुळे खरोखरच जर असे वातावरण, यामुळे वातावरण चांगले राहील हे सुनिश्चित आपल्याला करता येऊ शकते. खूपच छान, खूप छान तुम्ही ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. अगदी खरं आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही इथे मांडलेला आहे. प्रकल्प काय आहे हे कुटुंबियांना सुद्धा कळलं पाहिजे, ते पण खूप महत्त्वाचं आहे. विचार करा की प्रकल्पाची उद्दिष्टे, हेतू, दूरदृष्टी आणि त्यात सहभागी होण्यासाठी मला किती वेळ लागतो आहे हे इतरांना सुद्धा समजतं. त्यामुळे हे एकदा समजलं की घरचे लोक सुद्धा विचारत नाही की अरे एवढा का वेळ लागतोय, एवढा रात्री उशीर का होतोय, तुम्हाला एवढं का तुम्ही व्यस्त आहात, किंवा सुट्टी का मिळत नाहीये, किंवा अनेक प्रश्न असू शकतील. एकदा त्यांना कळलं की मग ते सुद्धा प्रकल्पासाठी आवश्यक असलेला पूर्ण पाठिंबा देतील. अगदी बरोबर. आणि कदाचित स्वतःही त्याच्यामधल्या काही कृती करण्यामध्ये सामील होतील. त्यामुळे धन्यवाद. तुम्ही मुळात इथे 3 गोष्टी सुचवल्या आहेत की हेतू, दूरदृष्टी, विचार आणि कृती यांची एकता राखण्यासाठी करता येतील अशा 3 तुम्ही गोष्टी सुचवल्यात. पहिलं म्हणजे सदस्यांनी स्वतः तयार केलेले ग्राउंड रूल्स, पायाभूत नियम हे प्रत्येक प्रकल्पाच्या सुरुवातीस करायलाच पाहिजेत. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की नियमितपणे चिंतन बैठक असावी, म्हणजे रिफ्लेक्शन मीटिंग्स घेतल्या जाव्या, कदाचित आठवड्यातून एकदा, कदाचित महिन्यातून एकदा, पण तो जो प्रकल्पाचा कालावधी आहे त्यानुसार तेवढ्या त्या रिफ्लेक्शन मीटिंग्स घेतल्या गेल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात की बाहेरगावी जायचं आहे किंवा गेट टुगेदर करायचं, एकत्र जेवण करायचं, एकत्रपणे सहलीला जाऊ शकतो, जेणेकरून प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एकमेकांशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकेल. अर्थात मैत्री सुद्धा वाढेल आणि त्यांची एकता जी आहे ती अबाधित राहील. आता हे आश्चर्यकारक आहे की एखाद्या विशिष्ट प्रकल्पात तुमचा सहभाग सुरू केल्यावर तुम्हाला मतभेदाची पहिली चिन्हे ही दिसू शकतात. म्हणजे मतभेदाची किंवा संघर्षाची पहिली चिन्हे दिसली तर तुम्ही नक्कीच लगेचच कृती करण्यास तयार असायला पाहिजे. तुम्ही तत्परतेने काहीतरी करायला पाहिजे. तर आता हा एक प्रश्न आपण त्याच्यावर विचार करूया. मग एक स्वाध्याय आहे हा. तुम्ही निवडलेल्या कम्युनिटी प्रोजेक्ट बद्दल म्हणजेच सामुदायिक प्रकल्पाबाबत विचार करणं तुम्हाला आता उपयुक्त ठरणार आहे. आपण हे सर्व विचार करत आहोत. कदाचित तुमच्या भूतकाळातील अनुभवावरून तुम्ही त्या प्रकल्पांमध्ये सहभागी होता, त्याबद्दल तुम्ही थोडासा विचार करू शकता. मग असे काही घटक आहेत किंवा घडामोडी आहेत त्या तुम्हाला ओळखायचे आहेत ज्यामुळे गट सदस्यांची हेतूची एकता धोक्यात येऊ शकते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या हेतूच्या पातळ्या आहेत, त्यांची दूरदृष्टी, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कृतीची कदाचित एकता धोक्यात त्या आणू शकतात. असे कोणते घटक आहेत, अशा कोणत्या गोष्टी घडू शकतात ज्यामुळे त्यांची एकता जी आहे ती धोक्यात येईल. मग तुम्हाला कल्पना करायची आहे. दुसरं म्हणजे तुम्ही प्रतिसाद कसा द्याल आणि तुम्हाला सांगायचं आहे की त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही काय कराल. मग तो प्रतिसाद तुमचा काल्पनिक प्रतिसाद असू शकतो किंवा तुमच्या अनुभवातून तुम्ही कसा प्रतिसाद दिलात ते तुम्ही लिहू शकता. तर इथे मी तुम्हाला विनंती करते की 3 परिस्थिती आपण लिहायच्या आहेत आणि त्या तुम्ही विचार करा. त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 मिनिटं वेळ लागेल, कारण परिस्थिती लिहा आणि नंतर तुमचा परिस्थितीवरती तुमचा प्रतिसाद काय असू शकेल
हे तुम्हाला लिहायचं आहे. ऑफकोर्स हा तुमचा स्वाध्याय आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती समोर आता दिसत असेल की प्रश्न नक्की काय आहे, तर तो प्रश्न तुम्ही वाचा, त्याच्यावरती विचार करा आणि हा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही परत आलेला आहात. तुम्ही तुमच्या ज्या परिस्थिती आहेत त्या लिहिलेल्या असतील की ज्यामुळे संघर्ष होऊ शकतो. कदाचित संघर्षाची पहिली चिन्ह आहेत ती त्याच्यामधनं आपल्याला पटकन दिसू शकतात, किंवा काहीतरी वेगळं घडत आहे असं दाखवणारी चिन्ह असतात, किंवा एखादी गोष्ट ज्यामुळे तुम्हाला वाटतं की सर्वांची जी एकता आहे ती धोक्यात येणार आहे. आणि मग ती परिस्थिती ताबडतोब बदलण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलणार आहात हे देखील तुम्ही लिहिलेलं असणारच आहे. पण मी आत्ता श्री पराग तांदळे जी आहेत त्यांना विचारते, तुम्ही काय लिहिलं आहे? तुमचे काय संभाव्य काही हे जे परिस्थिती आहेत काल्पनिक, आणि मग तुमचा प्रतिसाद, त्याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे तो सांगणार का आम्हाला? निश्चितच मॅडम. आणि समजा बऱ्याच वेळा आपण टीम लीडरची देखील भूमिका निभावत असतो ह्या सर्व जे प्रकल्प आहेत त्यामध्ये. तर ही एक खूप बेसिकली सर्जनशील कृती आहे. तुम्ही दिलेला जो स्वाध्याय आहे तो करत असताना असं लक्षात येते की भविष्यातही खूप अशा सर्जनशील शक्यता असू शकतात. बरोबर. इथे एक परिस्थिती आपल्या सर्वांसोबत शेअर करावीशी वाटते की जो एक प्रत्यक्ष अनुभव आहे, आणि आणखी 2 परिस्थिती आहेत त्याचा काल्पनिक पद्धतीने विचार केला गेलेला आहे. त्या देखील आपल्या सर्वांसोबत शेअर केल्या जातील. तर सर्वप्रथम एक विद्यार्थी म्हणून मी माझा समुदाय प्रकल्प ज्यावेळेस केला होता आणि एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतो. तर त्यामुळे आम्हाला एक संगणक प्रयोगशाळा ही स्थापन करायची होती. आपण त्याला कॉम्प्युटर लॅब असं म्हणतो. मग काय झालं, एक परिषद झाली, बैठक झाली आणि त्यात निर्णय झाला. आणि त्या बैठकीला शिक्षकही आले होते, मुख्याध्यापक देखील आलेले होते आणि ठराविक जिल्हा परिषदेचे अधिकारी आलेले होते. आणि असे ठरले की सरकारी योजनेअंतर्गत शाळेला संगणक मिळवून देऊन प्रत्येक जण पूर्णपणे सहकार्य करत होता. बरोबर. ओके. तर सल्लामसलत जी कन्सल्टेशनची मीटिंग झाली त्यामध्ये शिक्षकांनाही यासाठी होकार दिला, सर्व काही झाले आणि प्रत्यक्षात संगणक देखील आले. आता संगणक प्रयोगशाळेमध्ये ठेवण्याची वेळ आलेली होती, म्हणजे कॉम्प्युटर लॅबमध्ये ठेवायची वेळ आली. आणि शिक्षकांना एक आवाहन करण्यात आलेले होते की तुम्ही सर्वांनी यासाठी पुढे या आणि मदत करा. बरं. आणि त्यावेळी अचानक शिक्षकांनी त्यांची नाखुशी दाखवायला सुरुवात केली, नापसंती दाखवायला सुरुवात केली. त्यांना पुढे यायचे नव्हते. त्यावेळी हा संपूर्ण प्रकल्प सुरू करणाऱ्या व्यक्तींपैकी मी देखील त्या प्रकल्प सदस्याच्या टीम मधील एक भाग होतो. तर खरे कारण काय आहे हे थोडे माझ्यासाठी गोंधळात टाकणारे होते. कारण प्रत्यक्षात इथे कृतीची एकताच दिसत नाहीये असे मला दिसले. आणि कारण तोपर्यंत सर्व काही ठीक होते आणि अचानक ते म्हणाले की त्यांना हे करायचं नाहीये. तेव्हा त्यानंतर मी एक गोष्ट करण्याचे ठरवले की मी फक्त एक साधा सर्वेक्षण, एक आपण त्याला सर्वे फॉर्म असं म्हणतो, तो छोटासा फॉर्म तयार केला आणि सर्व शिक्षकांना त्यामध्ये काही प्रश्न विचारले. आणि सर्व शिक्षकांमध्ये ते वाटल्याने सांगितले की कृपया तुम्ही या सर्वेक्षण फॉर्मला उत्तर देत असताना तुमचे नावे लिहू नका. म्हणजे काय आहे की जे आवश्यक आहे ते आम्ही ठरवू शकतो. बरोबर. त्यामध्ये जो निष्कर्ष निघाला तो असा होता की शिक्षकांना स्वतःवरच फारसा विश्वास राहिलेला नव्हता किंवा नव्हता त्यांच्यामध्ये. त्यांना स्वतःला संगणक हाताळता येत नव्हतं. ते सगळं नवीन होतं त्यांच्यासाठी आणि त्याबाबत त्यांना आत्मविश्वास नव्हता. तर संगणक त्यांनी जे कॉम्प्युटर होतं ते कधी वापरले नव्हतं, त्यांनी हे कधी ऑपरेट देखील केले नव्हते आणि आता त्यांना अचानक विद्यार्थ्यांना ते शिकवावे लागणार होते. आणि त्यामध्ये त्यांना एक कमीपणाची जी भावना आहे ती निर्माण झाली होती. तर त्यांना पुढे जायचे नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी जे कॉम्प्युटर लॅबमध्ये येण्यासाठी किंवा पुढाकार घेण्यासाठी कमी इच्छा असल्याची त्यांनी दाखवायला सुरुवात केली. येस. तर त्यानंतर असे लक्षात आले की शिक्षकांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला, प्रशिक्षण कार्यक्रम. आणि काही दिवसातच सर्व शिक्षक हे आनंददायी झाले, कारण आता त्यांना कॉम्प्युटरवरती कसं ऑपरेट करायचं याची ट्रेनिंग मिळणार आहे. आणि प्रत्येक जण आता आत येऊ लागला, मदत करू लागला आणि अगदी विद्यार्थ्यांनाही गुंतवून ठेवू लागली. अरे वा, खूपच छान. आणि संगणक केंद्र स्थापन झालं
त्यामुळे ही अतिशय चांगली कृती जी होती, पण तुम्ही लगेचच तत्परतेने त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला, हे खूपच महत्त्वाचं होतं. आणि एकूण 7 कॉम्प्युटर्स होते अच्छा. आणि शिक्षक खूप आनंदी होते. इथे मला जाणवले की आपल्याला प्रथम वास्तविकता म्हणजेच प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे वाचता आली पाहिजे. आपण त्याला रीडिंग रियालिटी असं म्हणतो, किंवा समजावून घेता आली पाहिजे. सुरुवातीला सर्वेक्षण खरं तर झालेलं नव्हतं. खरं तर कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी हे करायला हवे. प्राथमिक प्रश्न हे निश्चितपणे विचारायला हवे होते. आणि आमचा देखील पहिला अनुभव असल्यामुळे आम्ही याचा विचार कधी केला नव्हता. तर मूलभूत प्रश्न या ठिकाणी येतो की त्यांचा दृष्टिकोन समजून घेणे हे देखील एक महत्त्वाचे काम होते. आणि त्यामुळे कृतीच्या एकतेचा अभाव टाळता आला असता खरं पाहिलं तर हा प्रत्यक्ष अनुभव होता. आणि आता आणखी 2 संभाव्य ज्या की काल्पनिक परिस्थिती आहेत त्याचा थोड्यावर विचार केला. आणि एक पहिली परिस्थिती अशी असू शकते की हेतूची एकता राखण्यासाठी असफल झाले आहेत काही लोक. मुळात एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी प्रत्येकाने स्वतःचा अजेंडा विकसित केलेला आहे. त्यांची स्वतःची काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि आपल्याला गोष्टी पूर्ण करण्याच्या त्यांच्या आपल्या स्वतःच्या गोष्टी पूर्ण करायच्या त्यांच्या त्या वैयक्तिक इच्छा आहेत, ज्या थोड्याशा प्रकल्पाशी मिळत्या जुळत्या नाही आहेत. तर तुम्हाला माहित आहे की अनेक प्रकल्पामध्ये असे कदाचित घडू शकते की सुरुवातीलाच ते एखाद्या गोष्टीच्या नावाखाली एकत्र येतात की जसे त्यांना वाटायला लागते की मला समुदाय प्रकल्पाचा भाग व्हायचे आहे, परंतु नंतर त्यांचा स्वतःचा जो अजेंडा किंवा जो उद्देश असतो असे झाल्याने हेतूची तो वेगळाच असतो. आणि त्यामुळे ज्या पर्पजसाठी एकत्र आलो आहोत ती हेतूची एकता आहे ती धोक्यात येते. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती जर उद्भवली तर जे टीम मेंबर्स आहेत, प्रोजेक्ट मेंबर्स आहेत, त्यांच्यासोबत सल्लामसलत केली पाहिजे. म्हणजे हा तुमचा प्रतिसाद असेल. आणि प्रत्येकाला सर्वप्रथम बोलण्याची संधी देऊ आणि त्यांचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल त्यांची मते ही जाणून घेऊया. त्यांचा वैयक्तिक हेतू काय आहे ते देखील समजून घेऊयात. आणि नंतर ते पुन्हा प्रकल्पाच्या हेतूची आणि जो उद्देश आहे त्या सर्वांची त्याची ओळख करून दिली जाईल. आणि नंतर प्रत्येकाला विनंती केली जाईल की त्यांनी प्रकल्पाचा जो मुख्य उद्देश आहे त्याच्यासोबत स्वतःचे हेतू हे संरेखित करावे. आपण त्याला अजून एक शब्द की अलाइन करावे. अगदी बरोबर आहे. कारण हा कोणा एका व्यक्तीचा प्रकल्प नाहीये, जे आपण पुन्हा 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 बोलतोय की हा सर्वांचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्यांनी अलाइन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरंच आहे. तर त्यामुळे प्रथम त्यांचा दृष्टिकोन, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणे आवश्यक आहे. आणि मग त्यांना आठवण करून देणे की मुख्य उद्देश हा उदाहरणार्थ प्रकल्पाचा हा मुख्य उद्देश आहे. आता तुम्ही कसे सहभागी होऊ शकतात आणि त्यानुसार तुमचे उद्दिष्ट कसे अलाइन करू शकतात. लहान किंवा तरुण सदस्यांना मुळात मार्गदर्शन केले जाऊ शकते या संदर्भात. परंतु जे काही बरोबरीचे आहेत किंवा जी काही थोडीशी वडीलधारी मंडळी आहेत अर्थातच त्यांना आवश्यक ते करण्याची विनंती ही केली जाईल. तर अर्थातच हे सर्व नम्रतेने आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजून घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि एकताही आपण अबाधित राखू शकतो किंवा टिकवू शकतो. तर ही दुसरी परिस्थिती होती ज्याचा विचार केला आहे. आता आणखी एक परिस्थिती आहे, अर्थातच ही संभाव्य परिस्थिती आहे जी उद्भवू शकते. तर लोक विचारांची एकता टिकवून ठेवू शकत नाहीत. प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले पाहिजे असे त्यांना वाटते. सगळ्यांना सगळी कामं करावीशी वाटतात. प्रकल्पाचा प्रत्येक टप्पा म्हणजे प्रत्येकाला असे वाटते की हा माझा प्रकल्प आहे आणि मला प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी करावे, मी सहभागी म्हणजे आपला प्रेझेन्स नोंदवावा. त्यामुळे हे देखील होऊ शकते. तर म्हणजे ही शक्यता अशी आहे की इथे मला कामाचे सतत प्रतिनिधित्व करावेसे वाटते, मी सतत लीड करावे असे वाटते. तुमच्या गट सदस्यांना आधी तुम्ही समजून घेतले पाहिजे. त्यांची जे टॅलेंट्स आहेत, त्यांची स्किल्स आहेत, त्यांच्या ज्या क्षमता आहे त्या समजून घ्याव्या. आपण नेहमी सांगतोय विद्यार्थ्यांना पण ते काय चांगले करू शकतात किंवा ते काय अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात किंवा अधिक चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतात याचा विचार व्हायला हवा. जर त्यांनी काही कामे दिली असतील तर त्यांची कौशल्य देखील समजून घ्यावी, ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुख्य उद्दिष्टापासून भरकटू नये, त्याला चिकटून राहण्यास आणि त्याचसोबत विचारांची एकता टिकवून ठेवण्यास देखील मदत होणार आहे. नक्कीच. आणि कामाची सुद्धा देखील यामुळे काय होणार आहे, प्रगती होणार आहे. हा कदाचित संभाव्य प्रतिसाद असू शकतो त्या संभाव्य परिस्थितीसाठी.
ग्रेट ग्रेट वंडरफुल. सो खूप छान. त्यामुळे खरंच एक गटाचा नेता म्हणजे टीम लीडर म्हणून तुम्हाला खूप सावध असलं पाहिजे. सदस्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्रत्येक भावना तुम्हाला खरोखरच जाणवल्या पाहिजेत आणि जर थोडीशी नकारात्मक भावना असेल तर तुमचा तो जो अलार्म आहे तो लगेच वाजायला पाहिजे, लगेच आवाज यायला पाहिजे आणि उशीर करून चालणार नाही. खरंच तुम्ही योग्य उपाय शोधून ती समस्या मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न करा आणि हेच तुमचे जे संभाव्य उपाय असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे विचार करायचे आहेत. तर या सत्राशी संबंधित तुमच्या अध्ययन साहित्यात एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे ज्याची URL देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तो सर्जनशील विचारांबद्दल आहे. यात सुमारे 4 मिनिटांपेक्षा थोडा जास्त वेळ लागणार आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. भाग 2 इथे संपलेला आहे. आपण कृतीची एकता यावर चर्चा करत आहोत. तर आता आपण भाग 3 मध्ये लवकरच भेटूया आणि आपली चर्चा जी आहे ती पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद.